नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही निघालो पुण्याला. तर इथे आमची तयारी चालू आहे. इथे आहे माझी ही छोटी बहीण, हिचं नाव आहे ईश्वरी. ही माझ्या मावशीची मुलगी आहे. आणि इथे आमच्या बॅगा सगळ्यांच्या रेडी आहेत. सगळ्यांच्या म्हणजे आम्ही पुण्याला कोण कोण जाणार आहेत, मी, माझी मावशीची मुलगी, लहान्या मावशीची एक मुलगी, माझा भाऊ, आम्ही सगळे निघालो पुण्याला. तर चला, इथे बघा आम्ही कारमध्ये 4 जणी बसलोत, मागे ॲडजस्ट करून पुण्यापर्यंत जाणार आहेत. असंच मस्त एन्जॉय करत गेलो. इथे समोर माझा भाऊ बसलेला आहे. तर ही आहे पूर्णा नदी, परभणीच्या जवळ. इथे बघा हे झोपायला, ती छोटी बहीण झोपी गेली, आता ही दुसरी झोपायली आणि मी आणि ताई जागीच आहेत. इथं आम्ही थांबलो CNG साठी रांगेमध्ये. भरपूर गाड्या होत्या CNG साठी, आम्हाला इथे भरपूर वेळ लागला. चला आता अजून बघा समोर किती गाड्या राहिल्यात. CNG भरणं झालं आमचं आणि आता आम्ही निघालो पुढे. ही बघा, ही पण किती मोठी नदी आहे. रस्त्यामध्येच आम्हाला एक छान हॉटेल लागलं, तर आम्ही मग नाश्त्यासाठी वगैरे थांबलो. इथं हॉटेलचं नाव आहे आनंद. बघा बाहेरच्या साईडनं किती छान केलेलं आहे. तर आता आपण जाऊत आतमध्ये. काय झालं ग? तर हे बघा, आम्ही म्हणजे हॉटेलच्या आतमध्ये रूममध्ये नाही गेलो नाश्ता करण्यासाठी. या साईडला काय होतं, असं छान मस्त झाडी वगैरे होती, बाज वगैरे टाकलेली होती, टेबल बाज दोन्ही होते. आणि इथे ना वरच्या साईडला असे मस्त पाण्याचे फवारे सोडलेले होते, त्यामुळे असं छान वाटत होतं. हे बघा, हे लाईट वगैरे लावले ना, तिथंच हे दिसायलेत बघा ते फवारे पाण्याचे. एवढे छान मस्त थंडगार वाटत होतं ते झाडामुळे, आणि हे पाणी पडू लागलं त्यामुळे खूप छान वाटू लागलं. मग आम्ही काय केलं, तिथंच त्या खालीच बसलो. इथे हे बाज तयार केलेली बघा, बाजीवर बसून जेवण्यासाठी. पण आम्ही या साईडला बसलो नाही, आम्ही इकडेच बसलो टेबलवर. ते पाण्याचे फवारे सोडले होते तिथंच मस्त. मस्त वाटायला ते पाणी पडायला. तर हो, जांभळाचं झाड आहे किती मोठं, मस्त जांभळे आहेत ग. मला तिखट पाहिजे. दीदी एक नारळ पडा म्हणून. ए बाई, नारळ आई तू इकडे बस. हो, माझं काय सांगते. हे आम्ही इथे मागवलं होतं मिसळ पाव, ही माझी खिचडी, ही पावभाजी, आणि मावशीनं मागवले पोहे. कांदा नाही आणला वाटतं. दोनच पाव करून दिले नंतर देतात. काकडी पण आल्या. चला,
हे पाणी बॉटल घ्यायच्या नाही ताई? नाही दुसऱ्या आहे का? हां आम्ही आता पोहोचलो आहे पुण्यामध्ये. तर रात्री आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. हां थंडच आहे वाटतं. एक मसाला पापड. पनीर काय घ्या आणि बघा आणि माझं काय नसते. मग दाल तडका मागवायचा का? ते कुठे जाऊन बसला? आत्ता आलता ना. इथे ना आम्हाला ते लोक खूप उशीर लावू लागले जेवायला आणून द्यायला. तर ह्यांनी काय केलं, तिथे चटणी वगैरे होती तोपर्यंत चटणी लोणचंच खायला चालू केलं. हे आदितीला आणि इशूला खूप भूक लागली. ते जेवायला वाढायला वेळ लावायला त्यामुळं त्या दोघींनी आधीच चटणी शेंगदाण्याची चालू केली खायला. थोडी बस बस. तर यानंतर आम्हाला रात्री खूप उशीर झाला घरी पोहोचण्यासाठी. रात्री 1 वाजला होता. त्यामुळे मी थोडं जे पोहोचलो ते शूट नाही केलं. पण आम्ही रात्री 1 वाजता पोहोचलो पुण्याला.